Hello, good evening students. In last lecture, we discussed the Darwin's theory of natural selection. We discussed what facts and observations are seen by the Darwin. First of all, we studied overproduction or enormous power of fertility, then consistency in population of each species in nature, then struggle for existence. In struggle for existence, we study intraspecific struggle for existence, interspecific struggle for existence, and environmental struggle for existence. Then also variations are studied on the basis of different species. Then actual natural selection theory of Darwin So according to Darwin, those species are survival of fit in the variation environment, then they are naturally selected. So next is origin of species. So Darwin concluded that the struggle for existence leading to the survival of the fittest allow the successive generation of become better adapted to the environment. म्हणजे एखाद्या स्पीसीजची ओरिजिन कशी होणार आहे. आपण म्हणतोय की एक नवीन स्पीसीज तयार होतीये, पण कशी तयार होतीये. आपण मॅक्रो इव्होल्युशन बघितलं हॉर्सचा जो अँसेस्टर होता तो साईजने आताच्या हॉर्स पेक्षा लहान होता, हायरॅकोथेरियम. नंतर त्याच्यामध्ये असे काय चेंजेस होत गेले ज्याच्यामुळे आताचा जो हॉर्स आहे तो अर्थच्या सध्याच्या एन्व्हायरमेंटला कसा आहे, सर्वायवल ऑफ फिट आहे. ठीक आहे. म्हणजे स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स एन्व्हायरमेंटल जर काही तिथे डिझास्टर आले त्याच्यावर त्यांनी मात करून ते पुढे त्यांची जनरेशन सर्वाइव्ह ठेवू शकले. अशा स्पीसीज पुढे इव्हॉल्व होत गेलेल्या आहेत आणि मग त्याच्यामध्ये जे व्हॅरिएशन्स होत गेले त्याच्यानंतर पुढे एक नवीन स्पीसीज ओरिजिनेट झालेली आहे, जी स्पीसीज एन्व्हायरमेंटशी कशी आहे अडॅप्ट झालेली आहे. म्हणजे जसं एन्व्हायरमेंट चेंज होणार तसं ती स्पीसीज सुद्धा स्वतःमध्ये चेंज झालेल्या एन्व्हायरमेंटशी अडॅप्टेशन करून पुढे आपली जनरेशन वाढवणार. ठीक आहे. All the modifications caused by variations and selected by nature are accumulated from generation to generation till a generation is produced that is more adapted and has more chances of survival. म्हणजे generation to generation variations जर त्या स्पीसीज मध्ये होत गेले, पण कसे व्हॅरिएशन्स नेचरशी मिळते जुळते असे बदललेल्या नेचरशी अडॅप्टिव्ह असे व्हॅरिएशन जर त्या स्पीसीजच्या जनरेशन टू जनरेशन होत गेले तरच त्यांची सर्वायवलचा चान्स तिथे असणार आहे. ठीक आहे. डार्विन
considered that a permanent racial change is the product of fluctuating variations. परमनंट रेशियल चेंज जो होणार आहे, डार्विनने काय कन्सिडर केलेलं आहे इथे, म्हणजे डार्विन जे कन्क्लुजन देतोय ते काय कन्सिडर करून देतोय, तर एखाद्या स्पीसीसच्या रेसमध्ये जर परमनंट चेंज होत असेल, सो त्या चेंजला आपण काय म्हणणार आहे, व्हेरिएशन्स. आणखीन काय केलं डार्विनने, he also believed that evolution is a gradual rather than a sudden and biological event. म्हणजेच इव्होल्यूशन हे काही एका दिवसामध्ये किंवा एका वर्षामध्ये झालेलं नाहीये, तर ते कसं आहे, ग्रॅज्युअल आहे. खूप काळ घेऊन म्हणजे मिलियन्स ऑफ इयर घेऊन मग स्पीसीज मध्ये इव्होल्यूशन झालेलं आहे. ठीक आहे, म्हणून इथे ग्रॅज्युअल हा शब्द दिलेला आहे. सो दस डार्विनचं म्हणणं असं आहे, दस ॲज पर नॅचरल सिलेक्शन न्यू स्पीसीजेस आर इव्हॉल्व्ड ड्यू टू क्युम्युलेटिव्ह इफेक्ट ऑफ फ्लक्च्युएटिंग व्हेरिएशन्स. कसा इफेक्ट आहे तो, क्युम्युलेटिव्ह इफेक्ट आहे व्हेरिएशन्स वर झालेला, ज्याच्यापासून आपण म्हणू शकतो की एक नवीन स्पीसीज तयार झालेली आहे. ठीक आहे. देन सो देर आर सम ऑब्जेक्शन्स टू धिस थेरी. आता एखाद्या सायंटिस्टने त्या काळात ह्या ज्या थेरी सांगितल्या, तर त्यांना काही गोष्टी क्लिअर करून सांगता आल्या, पण त्याच्यावर काही जणांनी ऑब्जेक्शन पण घेतलेलं आहे डार्विनच्या थेरीवर. ते कोणते आहेत ते आता आपण बघू. डार्विनिझम इज कन्सिडर्ड टू द बेस्ट एक्सप्लेनेशन फॉर द बायोलॉजिकल इव्हेंट ऑर्गॅनिक इव्होल्यूशन. 8. Some objections are leveled against Darwin's natural selection. So, which are: first, natural selection stresses upon the small fluctuating variations, but these are mostly non-heritable. Then, thus, Darwin did not distinguish between heritable and non-heritable variations. He also did not distinguish between somatic and germinal variations. ठीक आहे, डार्विनने आपल्याला सांगितले की व्हेरिएशन्स होतात, पण हेरिटेबल व्हेरिएशन्स कोणते आहेत आणि नॉन हेरिटेबल म्हणजे जनरेशन टू जनरेशन जाणारे हेरिटेबल आणि न जाणारे नॉन हेरिटेबल. त्याचबरोबर त्याने सोमॅटिक म्हणजे सोमा मीन्स बॉडी आणि जर्मानल म्हणजे जे काही जर्म सेल्स शी रिलेटेड व्हेरिएशन्स आहेत ते सुद्धा त्याला डिस्टिंग्विश करता आलेले नाहीयेत. देन नॅचरल सिलेक्शन cannot explain the occurrence of vestigial organs because they have no selection value. आता आपल्याला माहिती आहे कॉक्सिस बोन, ठीक आहे, वेस्टिजियल ऑर्गन आहे ह्युमन मध्ये. वर्मीफॉर्म अपेंडिक्स वेस्टिजियल ऑर्गन आहे ह्युमन्स मध्ये. मग हा ऑर्गन जर काही फंक्शनलच नाहीये ह्युमन्सला, तरी सुद्धा तो जनरेशन टू जनरेशन पास होत आहे. तर हा का पास होत आहे, का त्याचं ऑकरन्स आहे, हे नॅचरल सिलेक्शनला एक्सप्लेन करता आलेलं नाही. नेक्स्ट, डार्विनिझम एक्सप्लेन द सर्वायवल ऑफ द फिटेस्ट but did not explain the arrival of the fittest, that is origin of the fittest. ठीक आहे, डार्विनने आपल्याला सांगितलं
की एखादी स्पीसीज व्हेरिएशन कॅरेक्टर त्याच्यामध्ये आल्यामुळे, अडॅप्टेशन त्याच्यामध्ये आल्यामुळे ती सर्वायवल ऑफ फिटेस्ट होते. पण नेमका याचं अरायवल कसं आहे, कसा हा फिटनेस त्या स्पीसीजच्या बॉडीमध्ये आलेला आहे, हे त्याला सांगता आलेलं नाही. Then natural selection does not account for how an organ can be successful in its initial stages of formation. These stages of formation do not have the selection value unless the organs are perfected in course of time. ठीक आहे. नॅचरल सिलेक्शन थेरी डार्विनची यांनी एखादा ऑर्गन कसा सक्सेसफुल झालेला आहे, ऑर्गन फॉर्मेशन जर आपण बघितलं, आता आपण एम्ब्रियोलॉजिकल मध्ये पण बघितलं की ऑर्गन फॉर्मेशन जो झालेला आहे त्याच्या इनिशियल स्टेजेस काय आहेत, त्या कशा फॉर्म झालेले आहेत, असे कोणते फॅक्टर्स आहेत, असे कोणते सिग्नल्स आहेत ज्याच्यामुळे ऑर्गन व्हेरिएशन्स होत आहेत, हे त्याला सांगता आलेलं नाहीये. Then Darwin's theory of natural selection does not explain the over specialization of some organs like the antlers of extinct Irish deer and large special tusk of Jefferson mammoths. In some cases, these organs led to the extinction of their processors. बघा, आता जर तुम्ही एंटलर ऑफ एक्सटिंक्ट इरिश डिअर बघितला, म्हणजे इरिश डीर जे होते, काळवीट सारखे दिसणारे ते, त्यांना एक्स्ट्राचे एंटलर आलेले होते. ठीक आहे. हा जो स्पेशलाइज ऑर्गन आहे तो का असेल, जर त्याचं काही फंक्शन तिथे नाहीये, पण तो तरीही त्या अॅनिमलला आहे. इव्होल्युशन मध्ये जर बघितलं तर तो जनरेशन टू जनरेशन तिथे दिसत आलेला आहे. तर हे का आहे स्पेशलायझेशन ऑर्गन, हे डार्विनला सांगता आलेलं नाहीये. त्याचबरोबर जेफरसन मॅमोथला स्पेशल टस्क होते, एकदम लार्ज साईजचे. तुम्ही जर कधी ऑनलाईन हे अॅनिमल टाकून बघितले तर तुम्हाला दिसेल की हे जे स्पेशलाइज्ड ऑर्गन ह्या डीरला आणि मॅमोथला आहे, तर हे ऑर्गन का असावेत हे डार्विनला सांगता आलेलं नाही. Then natural selection does not explain the organs like electric organs in electric rays formed by co-adaptations. The effectiveness of these organs depends on the perfection, wherein the perfection is due to co-adaptation, that is integration of various adaptations. आता adaptations मध्ये पण co-adaptations हा किंवा ही एक कन्सेप्ट आहे. इथे एक्झाम्पल घेतलेलं आहे इलेक्ट्रिक रेचं. इलेक्ट्रिक रे, it is a fish which is found in coastal area. मराईन वॉटर मध्ये इलेक्ट्रिक रे नावाची फिश आहे, जिला की इलेक्ट्रिक ऑर्गन्स प्रेझेंट असतात. ठीक आहे. ह्या फिशच्या आजूबाजूचा जेवढा पण एरिया असतो तो एक तिथे करंट पास होत असतो. तर असे ऑर्गन्स का फॉर्म झालेले आहेत हे नॅचरल सिलेक्शनला सांगण्यात आलेलं नाहीये. Then Darwin did not consider
the importance of macro variations in evolution. He called them as the sports of nature. For example, birds are the result of macroevolution from some species of dinosaurs. आता जर आपण कनेक्टिंग लिंक पाहिली किंवा आताचे जे बर्ड्स आहेत ते पाहिले तर बर्ड्स हे डायनासोर्स पासूनच इव्हॉल्व झालेले आहेत असं सायंटिस्ट जे काय पॅलेंटॉलॉजिस्ट आहे त्यांचं म्हणणं आहे. मग ही जी कन्सेप्ट आहे ही मॅक्रो इव्होल्युशनची आहे. मॅक्रो म्हणजे मोठ्या प्रमाणात झालेलं इव्होल्युशन. तर डार्विनच्या नॅचरल सिलेक्शन थेअरीला मॅक्रो व्हॅरिएशन्स कसे झालेले असतील हे सांगण्यात आलेलं नाहीये. तर तो ह्या मॅक्रो इव्होल्युशनला काय म्हणतो? स्पोर्ट्स ऑफ नेचर. Then, if the new species are formed due to the cumulative effect of fluctuating variations over generations, transitional forms must be available. However, such forms were not found in most cases. आता ठीक आहे, तो आपल्याला म्हणला की ओरिजिन ऑफ स्पीसीज झालेली आहे. तर नेमके कोणते क्युम्युलेटिव्ह इफेक्ट झालेत व्हॅरिएशन्स मध्ये जनरेशन टू जनरेशन हे ठोसपणे तिथे सांगण्यात आलेले नव्हते. पण डार्विनने जी ही थेअरी आपल्याला सांगितलेली आहे ती इव्होल्युशन कन्सेप्ट मध्ये खूप महत्वाची कामगिरी करते. काही ऑब्जेक्शन्स आता आपण डिस्कस केले ते आहेच, पण डार्विनमुळे आपल्याला नेमकी एखादी स्पीसीज कशी फॉर्म झालेली असावी ही एक ओव्हरऑल अशी कन्सेप्ट आपल्याला सांगण्यात आलेली आहे. आता हा जो काळ होता इव्होल्युशन पॅलेंटॉलॉजी वगैरे स्टडी करायचा तो 1600-1700 चा काळ होता. म्हणजे त्या काळामध्ये या व्यक्तींना असे प्रश्न पडलेले होते की खरंच अर्थचे जे इव्होल्युशन आहे अर्थवर जे आता सध्या सर्व स्पीसीजेस आहेत ते फॉर्म कसे झालेले असतील. सो दिस इज ऑल अबाउट द नॅचरल सिलेक्शन थेअरी ऑफ डार्विन. ठीक आहे, आपण त्याचे ऑब्झर्वेशन्स बघितले, त्यानं काय कन्क्लुजन केलेलं आहे ते डिस्कस केलं आणि त्याचबरोबर त्याच्यावर काय ऑब्जेक्शन्स आलेले आहेत हे सुद्धा आपण बघितलं. आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण इंडस्ट्रियल मेलॅनिझम चा जो कन्सेप्ट आहे तो बघू. म्युटेशन थेअरी ऑफ इव्होल्युशन आहे. सो थँक यू व्हेरी मच.